राहुल सोलापुरकर के बयान का मुद्दा अभी तक सुलझा नहीं है। अब तो इस मुद्दे को लेकर आईपीएस अधिकारी अमितेश कुमार के खिलाफ भी आवाज उठने लगी है। पुणे के पुलिस आयुक्त अमितेश कुमार को अमोल मिटकरी ने सीधी चुनौती दी है। क्षेप असण्याचं कारण नाही, एक आयपीएस अधिकारी अमितेश कुमार ज्यांची मागच्या काळात चौकशा लागलेल्या होत्या, अशा अधिकाऱ्यांचा जर शिवचरित्र आणि बाबासाहेबांच्या चरित्राबद्दल अभ्यास नसेल तर त्यांनी निदान आरोपीला पाठीशी तरी घालू नये। राहुल सोलापूरकरनी जी दोन वक्तव्ये केली ती देशद्रोहाला साजेशी अशी वक्तव्ये आहेत। एकतर अमितेश कुमार यांना आम्ही उघड चॅलेंज करतो की शिवाजी महाराज आग्र्यावरून औरंगजेबाच्या पत्नीला लाच देऊन सुखरूप राजगडावर पोहोचले याचा पुरावा अमितेश कुमार यांनी द्यावा आणि रामजी संकपाळ यांच्या घरी भीमराव आंबेडकर हे दत्तक गेले होते यांचा पुरावा त्यांनी सादर करावा। आणि अशा एका मोठ्या पदावर असणारा व्यक्ती ज्यावेळेस म्हणतो दोन्ही व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह आढळलं नाही आणि राहुल सोलापूरकरची एक प्रकारे पाठराखण करत असेल तर त्यांची रीतसर तक्रार मी माननीय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे करणार आहे। आणि अमितेश कुमार यांना हेही सांगतो की शिवप्रेमी आणि भीम अनुयायी अजून महाराष्ट्रात जिवंत आहेत, त्यामुळं राहुल सोलापूरकरला क्लीन चिट देऊन तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही एक अधिकारी आहात, तुम्हाला जर शिवचरित्राचा अभ्यास नसेल तर मी रियाज सत्कार सरदेसाईंपासून डॉक्टर बालकृष्णनपासून अगदी जयसिंगराव पवार आणि इंद्रजित सावंतांपर्यंत सर्व इतिहास संशोधकांची पुस्तकं तुम्हाला पाठवतो। तुम्ही अधिकारी आहात, तिथं अभ्यास करा आणि जर अशा लोकांची पाठराखण कराल तर त्याची जबाबसुद्धा तुम्हाला महाराष्ट्राला द्यावा लागेल।